आज आपण संजीवनी ध्यानातील मनाचं किती महत्त्व आहे याच्यावर थोडंसं बोलणार आहोत. ह्या ध्यानामध्ये मनाला खूप मोठं महत्त्व असतं. जी गोष्ट आपल्या मनाला पटेल तीच आपण नेहमी करतो बघा. काही लोकांना काही गोष्टी करताना मनात भीती वाटते. उदाहरणार्थ पोहण्याची भीती, ॲक्सिलेटरवर चढायची भीती, उंचीवर गेल्यावर उंचीवरून खाली पाहताना वाटणारी भीती, अशा अनेक प्रकारच्या भीती मनामध्ये घर करून राहिलेल्या असतात. आणि एकदा ती भीती मनात राहिली की ती घालवणं खूप अवघड होत जातं. त्यासाठी आपण ह्या ध्यानामध्ये 4 प्रकारच्या पायऱ्या करू शकतो. ध्यान करताना आपण शांत बसतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडशी आपण संवाद करतो. जसं आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे, तसं आपलं अंतर्मन जे आहे, त्या अंतर्मनाशी आपण ध्यानात बोलू शकतो. आणि असं जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा ते अंतर्मनाच्या आतपर्यंत जाऊन पोचतं. आता तुमच्या मनात जी भीती असेल, प्रत्येक माणसाला वेगवेगळी भीती वाटते, तर त्या भीतीचं अस्तित्व पहिल्यांदा मान्य करायचं. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते, तेव्हा ती गोष्ट आपण कधीकधी लपवायचाच प्रयत्न करतो. मनात भीती असते, पण मला काय तशी भीती वाटत नाही, असं आपण लोकांशी बोलताना बोलतो. असं आपण नेहमी दाखवतो, कारण भीती वाटणं ही एक वाईट गोष्ट आहे, असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. म्हणून तुम्ही आपल्याला भीती वाटते हे सहजासहजी मान्य करत नाही, पण तुम्ही माना अगर नका मानू, ती भीती तुमच्या मनाच्या आत असतेच. यासाठी तुमच्या मनात भीती आहे याचा पहिल्यांदा स्वीकार करायचा. कारण कुठलीही गोष्ट आपण नाही म्हटल्याने जात नाही. तुम्ही जर नाही म्हटलात, नाही मला भीती वाटत, पण तुम्हाला जर वर गेल्यावर भीती वाटत असेल, समजा तुम्ही 17व्या मजल्यावर 20व्या मजल्यावर, आता पुण्यात पण वरती टॉवर्स होत आहेत, वर गेल्यावर नुसतं खाली बघितलं तरी काही जणांना गरगरतं, मनात भीती वाटते. आणि मग समजा तिथे राहायची वेळ आली तर काय होईल? मग आपण बाहेरच येणार नाही, गॅलरीतनं बघणारच नाही खाली, असं तर होत नाही. मग ती भीती पहिल्यांदा सहज स्वीकार करायची. मग आपल्या मनात जी भीती असेल, ती भीती आपण काढायचा कसा प्रयत्न करायचा ते आज ध्यानात बघणार आहोत. आता समजा तुम्हाला खोकला झाला. आता तुम्हाला खोकला झालाच नाही असं तुम्ही मनात जर म्हटलं आणि असं सांगत राहिला, तर तुम्ही आपल्यावर इलाज करून तो खोकला बरा तरी कसा करणार? म्हणून पहिल्यांदा तुम्हाला खोकला झाला आहे हे मान्य करा. वस्तुतः तुम्ही ती गोष्ट मान्य करण्याने तुम्ही एक प्रकारची हिंमत दाखवता. मला उंचीवर जायची भीती वाटते, हे एकदा तुम्ही मान्य केलं तर त्या भीतीचा प्रश्न अर्धा अधिक तिथेच संपतो. आता दुसरी अशी गोष्ट आहे की तुमची भीती वाजवी आहे का अवाजवी आहे, हे कसं ठरवायचं? त्यासाठी ती भीती नीट तपासून पाहिजे. काही वेळा योग्य कारणामुळे आपल्याला भीती वाटते, काही वेळा योग्य कारण असतंच असं पण नाही, पण इतर वेळी त्यामागे योग्य कारण असूसुद्धा शकतं. बघा, लहान मूल जन्मल्या आता केवढंच असतं लहान मूल, एवढंसं, त्यालासुद्धा 2 प्रकारची भीती वाटते. एक तर आवाजाची, कारण ते आईच्या पोटात शांत असतं, बाहेर आल्याबरोबर वेगवेगळे आवाज त्याच्या कानावर पडतात. आणि दुसरी भीती पडण्याची, त्या आईच्या पोटातनं बाहेर आल्याबरोबर बाहेर फेकलं जातं आणि त्याला कुठेही कोणीही घेतलं की असं वाटतं आपण पडू. पण या दोन्ही भीती वाजवी आहेत आणि नैसर्गिक आहेत. स्वाभाविकपणे आपण जेव्हा रस्त्यावर क्रॉस करतो तेव्हा खूप हॉर्न वाजवत दोन्ही बाजूनी जर वाहनं येत असतील तर आपल्याला क्रॉस करतानासुद्धा भीती वाटते. पुढे आपण जसं मोठं होतो तसं शिकतो की आधी उजवीकडे बघायचं, मध्ये जायचं, थोडं थांबायचं, मग डावीकडे बघायचं आणि समोर जायचं.
हे शिकल्यानंतर आपली क्रॉस करायची भीती कमी होते. पण तुम्ही आता पुण्यात राहताय, तुम्ही बघता पुण्यात उजवीकडून जाताना सुद्धा डावीकडची माणसं मध्ये घुसतात. आपण डावीकडून बघत असतो तेव्हाही इकडची माणसं यू टर्न मारून उजवीकडे घुसतात. त्यामुळे हा नियमांना तसा आता अर्थच वाटत नाही. पण जर आपण व्यवस्थित क्रॉस केला तर आपण रस्ता सहज ओलांडून जाऊ शकतो. पण तुम्ही बघितलं असेल की जसं जसं वय वाढतं तसं तसं रोज जो क्रॉस आपण करत असतो तो करायला हळूहळू मनात भीती वाटते. मग आपण थोडं थांबतो, हे एवढी गाड्या गेल्यावर जाऊ, पण त्या गाड्यांचा रीक काही संपतच नाही. मग कधीतरी आपण कुणाला तरी म्हणतो मला रस्ता क्रॉस करून द्या, किंवा समोर जातच नाही. काही कारणाने जर दुकानात जायचं आहे, भाजी आणायला जायचं आहे, तर आपण शक्यतो ते अव्हॉइडच करतो की नको, क्रॉस करून नकोच जायला. ही जी भीती मनात बसते ना, ती वेगाने येणारी वाहनं पाहून जास्त भीती वाटते आणि समोर जाऊ की नाही असं वाटायला लागतं. मग ॲक्सिडेंट होईल ही भीती मनात आपल्या दडून बसते. काही वेळा वडीलच लहानपणी आई सांगते लवकर लवकर जेवा, नाहीतर तो दाढीवाला वॉचमन तुला घेऊन जाईल. असं मुलांना आपण घाबरवतो कधी कधी. झोपला नाहीस तर बागुलबुवा येईल, तो तुला घेऊन जाईल. पण थोडे दिवसात त्या मुलांना कळतं की ह्या भीतीत काही तथ्य नाही. कोणी बागुलबुवा येत नाही, कोणी दाढीवाला येत नाही. ती मुलंही हळूहळू ती भीती पार करतात. आणि जशी जशी मोठं होतील तशी तशी ते आपल्याला सांगतात काय नाही, कोण नाही वॉचमन आम्हाला पकडून देणार. पण लहानपणी मात्र ह्या गोष्टींची भीती वाटतेच. ही भीती गैरवाजवी भीती असं म्हणूयात. आमच्या इथे एक मुलगी होती, छान गाणं म्हणायची. काही लोकांनी तिची प्रशंसा केली, सुंदर गाणं म्हणतेस असं सांगितलं. कोणीतरी तिला म्हटलं की तू रेडिओवर गाण्यासाठी जा. त्यांनी तिची शिफारस केली. रेडिओच्या आकाशवाणी केंद्राकडून तिला मुलाखतीसाठी बोलवलं. मग तिथे तिला एक टेस्ट द्यायला लागणार होती. मला माहिती आहे की रेडिओवर काम करायचं असेल, वृत्तनिवेदक जरी असतील तरी त्यांना एक टेस्ट पास करायला लागते आवाजाची. ती टेस्ट झाल्याशिवाय तिथे घेत नाही. मग ती टेस्ट द्यायला ती गेली. तिथलं सगळं वातावरण पाहून तिच्या मनात एक भीती निर्माण झाली की टेस्टच्या वेळी आपण मध्येच बेसूर झालो तर. ती भीती तिच्या मनात सारखी घोळू लागली. तुमच्या मनात जे विचार येतात त्याचा प्रभाव तुमच्या वागण्यावर, वर्तनावर पडतो. त्यामुळे ती चांगली गाणारी असूनही मध्येच थोडी बेसूर झाली. तिची भीती खरी ठरली. पण असं का व्हावं? त्याचं कारण असं की जी गोष्ट तिच्या जागृत मनात सारखी घोळत होती तीच गोष्ट तिच्या सुप्त मनात खोल जाऊन बसली. सुप्त मनाने ती गोष्ट मानली आणि असा ग्रह करून घेतला होता की मध्येच मी बेसूर होणार आहे. सुप्त मनाला खरं खोटं असं काही कळत नाही. त्याची एकदा अशी समजूत झाली की तसंच ते वागतं. मी बेसूर होणार आहे या तिच्या विचारांप्रमाणे तिचं वर्तन झालं व त्यामुळे ती मध्येच बेसूर झाली. खरं तर ही भीती अवाजवी होती. तीच मुलगी दुसरीकडे छान गायली, पण रेडिओच्या टेस्टमध्ये मात्र ती पास झाली नाही. म्हणून काहीही करायला जाताना तुम्हाला जर भीती वाटत असेल तर त्या भीतीची आधी शहानिशा करून घ्या की माझ्या या भीतीमागे कोणतं कारण आहे. ते कारण खरं आहे का? त्याला काही अर्थ आहे का? ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही किंवा सुधारू शकत नाही त्याची चिंता करण्यात काही अर्थ नसतो. काही लोकांना बघा विमानात बसून लांब जायची सुद्धा भीती वाटते. आमच्याच ओळखीत शेजारी एक काकू आहेत, त्यांची मुलगी लग्न US ला गेली. त्यांनी पासपोर्टसुद्धा काढला नाही. त्या म्हणल्या नको गं बाई, मला ते विमान पडायचीच भीती वाटते विमानात बसायचं म्हटलं की. त्यांच्या मुलीने तिथे घर घेतलं, खूप छान, तिला बॅकयार्ड आहे, मागे बाग आहे. तिने आईला इतके वेळा फोनवर सांगितलं आई तू ये ना बघायला, आपल्या इथे अशी घरं नाही आहेत, आमचं घर इतकं सुंदर आहे, 2 मजली बंगला आहे. पण त्या म्हणल्या मी येणार कशी? ती म्हणली आई अगं कोणाला तरी सोबत घे, तिथे एअर होस्टेस असतात, त्या तुला व्यवस्थित बसवून देतील. पण त्यांनी पासपोर्टसुद्धा काढला नाही. अजूनही त्या
त्या मुलीला जाऊन आता 10 वर्ष व्हायला आली, त्या गेल्या नाहीत तिच्याकडे. का तर मनात विमानात बसायची भीती. आता कधीतरी असं होत असेल, विमानाचा ॲक्सिडेंट होतो, विमान पडलं, जळलं असं आपण वाचतो. पण नेहमी असं होतं का? नाही होत. पण मग ही भीती एकदा मनात बसली, की ती निघणं थोडं अवघडच असतं. आणि म्हणून काही वेळा ही जी भीती आहे, ती आपणच काढायला हवी. त्याच्यासाठी चिंता करून होणार नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये एक आजी आहे. त्या लिफ्टमध्ये जायला घाबरायच्या. 2-3 मजले चढून जाणं, इथपर्यंत आपण आत्ता आलो, इथपर्यंत चढून जाणं ठीक आहे. त्या चढायच्या तेवढं. मोठ्या झाल्या वयाने तरी चढायच्या. त्या म्हणायच्या त्यात काय होतं, मी हळूहळू धरून धरून थांबत थांबत चढेन. पण एकदा आम्हाला सगळ्यांनाच वास्तुशांतीला जायचं होतं. 17व्या-18व्या मजल्यावर वास्तुशांत होती. मग त्यांच्याबरोबरची सगळी म्हणली, आजी तू आता काय करणार, आता कशी एवढे मजले चढणार. त्या थबकल्या खाली. मग त्यांच्या नातीने आणि मुलीने एका बाजूने हात धरला आणि त्यांना म्हटलं, चल आजी लिफ्टमध्ये, आम्ही तुला व्यवस्थित घेऊन जातो, काहीही होणार नाही. त्या गेल्या आतमध्ये, एक पाय टाकून डोळे घट्ट मिटून घेतले. ती नात म्हणली, आजी घाबरू नको, आजी घाबरू नको. हात घट्ट धरून ठेवला आणि त्या दोघींनी तिला सुखरूप 17व्या मजल्यावर नेलं. तिथे गेल्यानंतरच त्याने डोळे उघडले आणि बाहेर आल्यावर म्हणले, आले का मी 17व्या मजल्यावर. म्हणजे इतकी जी मनात भीती असते ना, ती आपल्या मनाची पकड घेते आणि ती काढायला वेळ लागतो. नंतर नंतर थोड्या दिवसांनी त्या बघायच्या की लहान मुलंसुद्धा बराबर लिफ्टनी जात आहेत, येत आहेत. आणि मग हळूहळू त्यांची भीती चेपली. त्या नातीला हाताला धरायच्या आणि म्हणायच्या, चल गं मला जायचं आहे, आपण जाऊया वर. असं करता करता त्या एकट्यासुद्धा लिफ्टनी जायला लागल्या. थोडा वेळ लागला. थोडे दिवस त्यांना घाबरून जावंसं वाटत नव्हतं. पण जायचंच आहे म्हटल्यावर एकदा माणूस मनाची तयारी करतो. मग त्यांना वरती नेऊन आणलं. ह्याच्यातच त्यांची भीती घालवण्याचं कारण निघून गेलं. काही वेळा त्यांनी खूप पूर्वी मला सांगितलं, की सगळी माणसं आतमध्ये असताना लिफ्ट एकदम धाडकन तळमजल्यावर गेली, असं त्यांनी वाचलं होतं. आणि ती माणसं त्यामुळे गेली, असं त्यांनी ऐकल्यामुळे त्यांच्या मनात भीतीने घर केलं होतं. म्हणून त्या लिफ्टमध्ये बसायला घाबरायच्या. पण असं काही नेहमी होत नाही, हे त्यांना पटवून दिल्यानंतर ते त्यांना पटलं. अशा विचारांना आता तुमच्या सुप्त मनात थारा देऊ नका. खूप ठिकाणी बघा, आपण आता कुठेही, अगदी पुण्यातसुद्धा आपला एक्सिलेटर लावला आहे स्टेशनला. इतक्या पायऱ्या चढून जाण्यापेक्षा आपला एक्सिलेटर मोडकाच आहे, तो चालत नाहीच आहे. पण एक्सिलेटरवर चढायलासुद्धा खूप लोक घाबरतात. आणि शेजारच्या माणसाचा हात धरून जर आपण एक पाय वर आणि एक पाय व्यवस्थित ठेवला तर आपोआप आपण वर जातो. हे ते बघतात, पण तरी पहिला पाय ठेवायला घाबरतात. म्हणून काही जणं फॉरेनला जायचं नाही म्हणतात. नको बाबा, तिथे विमानतळावर सगळीकडे एक्सिलेटरनी जावं लागतं. पण एकदा तुम्ही एक्सिलेटरवर ट्राय केलं, उतरताना चढताना, की ती मनातली भीती जाते. पण ते एकदा तरी करून बघायला हवं. सावकाश हळूहळू तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित वापरू शकता. तुमच्या मनातली भीती दूर करण्याकरता काही पावलं उचलायलाच हवीत बघा. आता बघा, एकदा तुम्ही ठरवलं की आपली ही भीती नाहक आहे, तेव्हा आपणच स्वतः ती दूर केली पाहिजे. शेवटी तिच्यातून आपण मुक्त कसं व्हायचं, यासाठी तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. भीतीचा समूळ नाश करण्यासाठी एकदा मनाने ठरवलं की कुठलीच गोष्ट अवघड नाही. काही माणसं प्रत्येक गोष्टीलाच भितात. मग ते गाडी चालवायला असेल किंवा अगदी कुत्रा सुद्धा मोठी वयस्कर लोक भितात. आपण पाहतो कधी कधी कुत्रं चावलंय, मग त्रास झालाय, त्यामुळे मनात एक प्रकारची भीती असते. पुण्यात तर तुम्ही बघताय, इतकी भटकी कुत्री असतात, अशी गठ्ठ्यागठ्ठ्यानी 5-5, 6-6 कुत्री अंगावर येतात. त्यामुळे काही लोक सकाळी बाहेर पडायचं, फिरायला जायचं सुद्धा टाळतात, की नको कुत्री अंगावर येतील. म्हणजे आपल्या हातात काठी असली तरी त्या कुत्र्यांना काही भीती वाटत नाही. आणि ते एकदम धावून आले किंवा भुंकायला लागले की साधा माणूससुद्धा घाबरतो. पण प्रत्येक गोष्टीलाच भिलं तर आपलं आयुष्य कसं जाणार. मग काही जणं त्याच्यातनं सहज पुढे निघून जातात. मग काहींना पाऊल उचलावंसंच वाटत नाही आणि पुढे जावंच लागेल,
यासाठी आपल्याला 2 गोष्टी करायला लागतील. तुमच्या भीतीकडे सारखं सारखं लक्ष द्यायचं सोडून द्या. ज्याची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट तुम्ही कराच. त्यामुळे लवकर तुमच्यात आत्मविश्वास येईल. एक लक्षात घ्या, तुमच्या मनातली भीती अशी तशी वाढत नसते, तर तुम्हीच तिचं पालनपोषण करता. त्यामुळे तिला वाढण्यास प्रोत्साहन मिळतं. तुमच्या मनाच्या कल्पनाशक्तीचा यात फार मोठा वाटा असतो. कल्पनेमुळे एखादी छोटीशी पाल सापासारखी वाटते. तुम्ही पाहिलं असेल, खूप बायका झुरळाला, पालीला खूप घाबरतात. अशी वर लांब जरी पाल दिसली तरी त्या खाली लगेच नको पाल आहे पाल आहे असं करतात. किंवा डास, डेकू ह्या छोट्या छोट्या प्राण्यांनासुद्धा काही लोक खूप घाबरतात. त्यांना कुत्र्यासारखं वाटतं तो डास. आता केवढूसा असतो डास, एवढूसा. पण त्याच्यामुळे आपल्या मनातली भीती वाढते आणि तुमचंच नुकसान करते. त्या भीतीचा तुम्ही सततच मनात विचार करत राहिला तर तुम्ही डरपोक होता. मग असं होऊ नये म्हणून काय करायचं? तर नकारात्मक विचारांना मनातून घालवून द्यायचं. त्या जागी भीती घालवणारे विचार तुमच्या मनात ध्यानामध्ये वाढवायचे. तेच तुमच्या सुप्त मनात ठासून भरायचे. जसं की त्या गाणाऱ्या बेसूर होणाऱ्या मुलीने जर मनात असा विचार केला असता, मी चांगली गाते, मला आता शांत वाटतंय, माझ्या गाण्याबाबत मी पूर्णपणे समाधानी आहे, माझ्या गाण्याबद्दल मला पूर्ण विश्वास वाटतो, असे विचार सुप्त मनात तिने रुजवायचा प्रयत्न केला असता तर त्यामुळे तिची भीती समूळ नष्ट होऊ शकली असती. ती मनातनं बेसूर झाली नसती. पण हा प्रयत्न मात्र तुम्ही स्वतःच करायला हवा. आत्तापर्यंत तुमचं लक्ष फक्त भीतीवर केंद्रित केलं होतं, ते आता होकारात्मक विचारांकडे आणा. तुम्ही नवीन काही करायला जाता तेव्हा फारच थोडे लोक आपल्याला प्रोत्साहन देतात. जास्त लोक त्यावर टीकाच करतात. तुला हे जमेल का, तुला हे येईल का, तुला तर काही करता येत नाही, तू कसं करणार, कसं जाणार, असं म्हणणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. पण एकदा आपण ती टीका मान्य करायची नाही हे जर ठरवलं, ते तुमच्यावरच अवलंबून आहे. मग त्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला शिका. आता ज्याची तुम्हाला भीती वाटते ते तुम्ही करा, असं मी मगाशी सांगितलं. पण आता तर मी सांगते की नक्कीच करा. कारण समजा तुम्हाला चित्रकार व्हायचं आहे तर तुम्हाला चित्र काढायलाच हवीत ना. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर तुम्हाला जेव्हा डिसेक्शन करायचं आहे त्याच्यासाठी घाबरून चालणार नाही. रक्ताचा एवढासा थेंब किंवा चिळकांडी उडली तर घाबरून चालणार नाही, तरच तुम्ही डॉक्टर होऊ शकाल. तेव्हा आपल्याला हिम्मत करून ह्या मनातल्या भीतीला दूर करायचं आहे. दुसरं असं की फक्त तुम्हालाच भीती वाटते असं नाही. मोठे मोठे लोकसुद्धा त्यांचं ध्येय गाठेपर्यंत भीतीचा अनुभव करतात. आपल्याला खरं वाटणार नाही, पण महात्मा गांधीसुद्धा पहिल्या भाषणाच्या वेळी खूप बेचैन झाले होते. पण त्यापासून दूर जाण्याऐवजी त्यांनी त्याचा सतत पाठपुरावा करायला लागला आणि परिणामी त्यांना वाटणारी भीती नाहीशी झाली आणि मग ते छान बोलू लागले. त्यांच्या भाषणाला लाखोनी गर्दी व्हायला लागली. आता सुप्त मनाला सतत सकारात्मक विचार आपण पुरवायला पाहिजे. शेवटी तुमच्या मनात जी भीती निर्माण होते ती कोणत्या कारणामुळे? तुम्ही स्वतःला जे काही समजता त्या कारणामुळे. तुमचं वागणं तसंच घडत जातं. त्याच्या मुळाशी तुमचे विचार आणि मनातल्या समजुती असतात. त्याला तुम्ही निराळं वळण देऊ शकता. पूर्वीच्या मनात येणाऱ्या निष्फळ नको असलेल्या विचारांना बाजूस सारून तुम्ही त्या जागी सफलतेच्या विचारांना जागा देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला वाटणारी भीती हळूहळू नाहीशी होईल व जे तुम्ही पूर्वी टाळत होतात तेच तुम्ही हाती करायला घ्याल आणि त्यात नक्की यशस्वी व्हाल. त्यासाठी आता
आपण थोडं शांत बसून तुम्हाला कशाची भीती वाटते ते आज मनात विचार करूया आणि ती भीती काढून टाकण्यासाठी मनात असं ठरवूया. त्यासाठी सावकाशपणे ऐका आणि मी जे सांगते ते वापरून बघा. आता तुम्ही थोडं शांत झाल्यानंतर स्वतःशीच विचार करा, तुम्हाला वाटते का कसली भीती? प्रत्येकाला वेगवेगळी भीती वाटते. एखादा माणूसच असा असतो की तो म्हणतो मला कशाचीही भीती वाटत नाही. असं जरी आपण म्हटलं तरी सुप्त मनात कुठेतरी छोटीशी कसली ना कसली भीती असते. आता ती भीती कुठली हे 2 मिनटं डोळे मिटून तुम्ही ठरवा की हो बुवा मला ही भीती वाटते. आणि ही भीती वाटते असं एकदा मनाने मान्य केलं तर ती कशी काढायची किंवा ती दूर कशी करायची हे आज आपल्याला बघायचं आहे. तर 2 मिनटंमध्ये मी थांबते. तुम्ही थोडासा विचार करा. आत्तापर्यंत लहानपणापासून कसली ना कसली बारीकशी भीती आपल्याला वाटत असते. 1-2 मिनटं डोळे मिटून बसा. आपल्या मनातली भीती आठवायचा प्रयत्न करा. आता असं बघा, आपल्या मनाला काही काही सूचना द्यायच्यात आपल्याला. सफलता आणि निष्फळता या माणसाच्या ठिकाणी विशिष्ट परिस्थिती निर्माण करणाऱ्या अवस्था आहेत. हे मला माहिती आहे. या 2 अवस्थांपैकी कोणत्या अवस्थेचा स्वीकार करायचा ते आपण स्वतःच ठरवत असतो. म्हणून मी सफल व्हायचं ठरवलं आहे. लोक ज्याला निष्फळता समजतात ती मला नवं काहीतरी शिकण्याची संधी वाटते. माझ्या विकासाच्या दिशेने पडलेलं ते एक पाऊल असतं. तुम्हाला माहिती असेल आपलं नेहमीचं कोट, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. लहानपणापासून आपण हे ऐकतोय शाळेमध्ये. कधी पहिला नंबर नाही आला, कधी धावण्याच्या शर्यतीत हारलं की लोक म्हणतात आता राहू दे, एकदा अपयश आलं म्हणून काय झालं. माहीत नसलेल्या गोष्टीची माहिती करून घेता येणार आहे. त्यामुळे मला माझ्या शक्तीची अधिक चांगल्या रीतीने ओळख करून घेता येईल. लोक ज्याला निष्फळता समजतात त्यात मला शिकण्याची संधी मिळते. माझ्या विकासाच्या दिशेने पडलेलं ते एक पहिलं पाऊल असतं. सफल होण्याच्या संभाव्यतेविषयी किंवा असंभाव्यतेविषयी मी आता आधीच अंदाज घेऊ शकते. आजूबाजूला काय आहे ते मी बघते. माझ्या असफलतेचा मी स्वीकार करते. पण त्या घटनेला भूतकाळातील एखादी घटना यापेक्षा जास्त महत्त्व देत नाही. त्यातून जे शिकायचं ते मी आता शिकून घेतलं. त्याशिवाय त्या भूतकाळातील घटनेचं अधिक महत्त्व मला आता वाटत नाही. असफलता या शब्दाला मी आता निराळाच अर्थ पाहते. असफलता ही आपल्या जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे. सफलतेपर्यंत पोचण्यापूर्वी वाटेत कितीतरी वेळा असफलतेला सामोरं जावं लागतं. तुम्ही बघितलं असेल एखाद्या स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्याच वेळी पहिलं आलं असं होत नाही. कितीतरी वेळा अपयश येतं, कितीतरी वेळा आपल्याला मध्येच काहीतरी अडचण येते, पडतो आपण, काहीतरी दुसऱ्याचा धक्का लागतो, कोणीतरी आपल्याला ढकलून पुढे जातं. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला अपयश येतं. किंवा अभ्यास करताना सुद्धा आपण बाजूला ठेवलेलेच प्रश्न नेमके परीक्षेत येतात. खूप मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये असं होतं. CAला वगैरे खूप अभ्यास असतो. मग काही मुलं काही चॅप्टर बाजूला ठेवूनच देतात आणि नेमका पेपर आल्याबरोबर त्याच चॅप्टरवर प्रश्न आला असेल की पहिल्यांदाच मन गोंधळून जातं की आता काही मला हे लिहिता येणार नाही. आपण सोडून दिलेलाच भाग परीक्षेत आला. म्हणजे पहिल्याच म्हणून तुम्ही पाहिलं असेल त्या CAच्या परीक्षेत तर 2 ग्रुप असतात आणि ते दोन्ही ग्रुप पास झालं तरच मुलगा पुढच्या वर्षीला जातो. तुम्हाला 1-2 मार्क कमी पडले तरी तुम्ही परत तीच परीक्षा द्यावी लागते. म्हणजे काही ठिकाणी आपल्या सहनशीलतेचा पण कस लागतो आणि आपण जर सोडून दिलं तर नाही आपल्याला यश मिळत. म्हणून
सफलतेला पोचण्यापूर्वी असफलतेला आधी सामोरं जावं लागतं. माझं जीवन ही माझी स्वतःची जबाबदारी आहे. माझं ध्येय, माझी समजशक्ती, क्षमता मी आता प्रसंगाप्रमाणे घडवीन. या बाबतीत आता माझी पूर्ण श्रद्धा आहे की माझ्या ध्येयासंबंधी लोकांचं जे मत असतं ते त्यांचं मत असतं आणि ते त्यांची समज, त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान यावर अवलंबून असतं. त्यांच्या मागे त्यांच्या भूतकाळातील समजुती, त्यांची स्वतःची श्रद्धा अशा गोष्टी असतात. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहण्यातच माझं हित आहे. कारण त्यांची अश्रद्धा, त्यांचं मन हे माझ्या बाबतीत निरुपयोगी आहे. बघा, दुसरा माणूस म्हणला म्हणून आपण तसंच करायला पाहिजे असं नाही. म्हणून आपल्याला स्वतःच्या मनाचं ऐकायचं आहे, लोकांचं नाही ऐकायचं. आपल्याकडे आहे ना, कुछ तो लोग कहेंगे, तसं तुम्ही काही केलं तरी लोक बोलणारच आहेत. चांगलं केलं तरी बोलणार आहेत, त्यातही टीका करणारे आहेत, किंवा तुमचं काय जे चुकलं असेल ते सांगायलाही खूप लोक टपलेली असतात. थोडीशी चूक झाली की लगेच ते बोलून घेतात. आम्ही सांगितलं होतं तुला असं करू नको, हे असंच होणार होतं, आम्हाला माहिती आहे. म्हणजे आपल्याला मागे खेचायला खूप लोक असतात, पण पुढे जा असं म्हणून प्रोत्साहन देणारे कमी असतात. आपल्या भविष्याकडे लक्ष ठेवून आता मी माझे निर्णय घेणार आहे आणि त्याची निष्ठापूर्वक अंमलबजावणी करण्यात मी तत्पर राहणार आहे. जोपर्यंत मी माझे प्रयत्न चालू ठेवीन व त्यात असफल झाले तरी मी स्वतःला असफल समजणार नाही. मी नेहमी स्वतःला सफल माणूस समजेन. हेच मी माझं अंतिम ध्येय मानते. त्यामुळे मधील काळात आलेली असफलता मी केवळ एक प्रसंगानं कामचलाऊ समजून सोडून देईन. मी मनात सतत सफल होण्याचाच विचार करत राहीन. आता आजपासून तुमच्या अज्ञात मनाला, हे तुम्हाला माहिती आहे की मन दोन प्रकारचं आहे, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. सबकॉन्शियस माइंड म्हणजे अज्ञात मन. ह्या सबकॉन्शियस माइंडला ओळखायचं, त्याच्याशी मैत्री करायची. बघा, कधी कधी असंही होतं की उगाच मन भरून येतं, उदास वाटतं, खूप रडू येतं, काही कारण नसतं. पण ठीक आहे, तेव्हा तुमच्या अश्रुधारा वाहू द्या. मनाचा सगळा निचरा होऊन जाऊ दे. आपल्या प्रेमाच्या माणसांजवळ बोलून मन मोकळं करा. आपलं बोचणारं शल्य मनातनं काढून टाका. थोड्याफार फरकाने हे असं सगळ्यांच्या बाबतीत होत असतं किंवा होऊ शकतं. ही सारी भावनिक आंदोलनं आहेत जी आपल्याला आपल्या मनाशी संबंधित असतात. याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होतो. तुम्हाला माहिती आहे की हल्ली खूप टेस्ट करायला सांगतात. डॉक्टरकडे गेलं की सगळ्या टेस्ट नॉर्मल येतात आणि मग शेवटी सगळ्या टेस्टचे रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणतात, नाही हो, तुमचं हे मानसिकच आहे, काही नाही आहे तुम्हाला, तुमचं सगळं आतलं व्यवस्थित आहे, काही तुमच्या पोटाला झालं नाही आहे, हृदयाला झालं नाही आहे, काही नाही आहे तुमच्या आतमध्ये. मग हे समजायला त्या डॉक्टरांचा कागद लागतो आपल्याला. मानसिक जर रोग आहे तर मग मला का त्रास होतो असं आपण कधी विचार करत नाही. आपण लगेच डॉक्टरांच्या सगळ्या टेस्ट करतो. डॉक्टर पण कुठे विचार करतात की तुम्ही चांगले दिसताय, तुम्हाला काही होत नाही आहे, आधी टेस्ट करा म्हणतात. लॅब पण चालली पाहिजे ना त्यांची. आणि त्या सगळ्या टेस्ट करून रिपोर्ट आले, काही नाही निघालं की मग म्हणतात, नाही हो, काही नाही आहे तुम्हाला, उगीच तुम्ही घाबरताय, तुमचं हे मानसिकच आहे रोग. आता रोग असं नाही, पण काही काही त्रास कुणाला ना असं हृदयात खूप सारखं धडधडल्यासारखं वाटतं, कुणाकुणाचे डोळे सारखे असे भरून येतात, सारखं पाणी येत राहतं डोळ्यातनं. सारखं तो 24 तास माणूस रडत नाही, पण मग का असं होतं तर सुप्त मनात काहीतरी आत दडवून ठेवल्यासारखं असतं. आणि ही आतली जी भीती आहे ना, ही बाहेर काढून टाकणं जास्त आवश्यक आहे. त्याच्यामुळेच कोणाला समजा ऐकलं, कोणाच्या मैत्रिणीच्या सासूला कॅन्सर झाला असं आपण ऐकलं, परत आपण घरी आलो, मग सारखं असं वाटतं आपल्याला पण इकडे दुखतंय, आपल्याला नसेल ना कॅन्सर झाला. पहिली भीती आपल्या मनात ती येते. काही लगेच कोणाला कॅन्सर होत नाही किंवा लगेच काही त्रास होत नाही, पण पहिली भीती आपल्या मनात आपणच निर्माण करतो.
आणि समजा अगदी तुम्ही असंही उदाहरण बघितलं असेल की कॅन्सर झाला, ब्रेस्ट कॅन्सर झाला, ब्रेस्ट काढून टाकलं, केमोथेरपी घेतली, चांगली झाली ती बाई, बरी झाली, व्यवस्थित सगळं काम करायला लागली, वावरायला लागली. मग भीती का मनात ठेवायची? आणि त्या भीतीमुळेच आपल्या शरीरात कॅन्सरच्या सेल तयार होतात, माहिती आहे तुम्हाला? म्हणजे मनात भीती ठेवायची नाही. तर तिला आपल्याला आपण चांगले राहतोय ना, आपण सगळं चांगलं करतोय ना, व्यवस्थित आहार घेतोय, व्यायाम करतोय, आपल्याला काही नाही होणार, हे मनाला सांगायचा प्रयत्न करायचा. आपण जशी आपली शारीरिक आरोग्याची काळजी घेतो, त्यासाठी डॉक्टरकडे जाऊन औषध पाणी करतो, तसंच मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक असते. त्यासाठी जाऊ दे हा मंत्र अगदी सतत जपत राहा. काही झालं की थोड्या वेळामुळे जाऊ दे ते आता, असं म्हटलं की तुमचं मन निर्धास्त होतं. काही नाही, सांगते नाही आता, जाऊ दे, जाऊ द्यायचं, जाऊ दे. तसंच समोरच्याशी बोलताना नेहमी त्या माणसाला म्हणा, तू म्हणशील तसं. आता तुम्ही काही सांगितलं आणि मी म्हटलं तुम्ही म्हणाल तसं, की तुम्ही पण खुश होता. वादविवाद, भांडणं टळतात आणि एकमेकांमध्ये एक प्रकारचा कलुषितपणा किंवा मन बेचैन होणं या गोष्टी राहतच नाही. म्हणून हे 2 मंत्र इंग्लिशमध्ये लेट गो असं म्हणतात. आपण मराठीत असं खूपदा म्हणतो, जाऊ दे ना, आता किती वेळ तेच चऱ्हाट लावलंय, आता नको तू सांगू मला काही. काही लोकांना तेच घोळून घोळून सांगायची सवय असते. आमच्या घरात ना काल एक बाई आली, तिने दार घोळल्या मला आत येऊन धमकावलं, मला असं गळा धरला, मला असं केलं तसं केलं, पण शेवटी कोणतरी आलं आणि मी वाचले बाई, असं ती तुम्हाला रंगवून रंगवून सांगेल. तुम्ही घरात गेलात, तुम्ही एकट्याच आहात समजा, तुमच्या मनात पहिल्यांदा काही येईल, आपल्या घरात नाही ना कोणी येणार, तुम्ही दाराला 2-2दा कडी लावाल, खात्री करून घ्याल रात्रीसुद्धा की कोणी येणार नाही. खरं काही कोणी असं येतं असं नाही, पण त्या बाईने जे रंगवून तुम्हाला सांगितलं ते तुमच्या मनात आत राहिलंय, ती भीती तुमच्या मनातनं जात नाहीये. अशा वेळी आपल्या मनाला आपणच समजावायला पाहिजे की काही असं होणार नाही, आणि आलं कोणी तर मीच त्याला मारीन, कोण मला मारणार आहे, कोण मला काय करणार आहे. कारण हल्ली खूप ठिकाणी एक-एकट्या बायका राहतात, दोघं म्हातारे माणसं राहतात. प्रसंग काही ना काही येतच असतो, पण त्याच्यात धीराने आपण कसं तोंड देतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तो धीर मिळवण्यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्यासाठी हा जाऊ दे मंत्र घ्या. हा मंत्र जर तुम्ही नेहमी जपलात तर तुमचं मन शांत राहायला लागेल आणि वादविवाद, भांडणं किंवा काही तुमच्या मनात वाईट गोष्टी घर करून राहणार नाही. आणखीन एक मला असं सांगायचं आहे, आता आपण सगळेच वयस्कर आहोत, मी पण काही लहान नाही आहे. माणसाला ना नेहमी मरणाची भीती वाटते. आपल्या स्वतःच्या मरणाची आणि जवळच्या व्यक्तीच्या मरणाची. आजपासून ही भीती मनातनं पूर्ण काढून टाका. बघा, मध्यंतरी करोनाच्या काळात कित्येक जवळची लोकं आपल्याला सोडून गेली. त्यांचं जाणं राहिलेल्यांना पचवणं खूप अवघड गेलं. त्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही वाढवायला हवा. जसं जसं वय वाढत जातं तसा तसा माणूस हळवा होत जातो. यासाठी स्वतःचं मन रमवायला हवं. तुम्ही जर सतत तोच विचार करत बसलात, आता काहींचे तरुण मुलं करोनात गेली, काहींचे मिस्टर गेले, काहींच्या बायका गेल्या. अगदी असं पाहता पाहता काल परवा जो माणूस हॉस्पिटलला ॲडमिट झाला तो गेला म्हणून बातमी आली. खूप मनाला त्रास झाला. आता ते करोना गेलं, आता लोकही व्यवस्थित आहेत. आता आपण मास्क वगैरे लावायचं सुद्धा सोडून दिलं. पण त्यावेळी ज्या भीतीने आपण घाबरलो होतो सगळे, ती भीती अजूनसुद्धा मनामध्ये कुठेतरी आत आत आहे. किंवा आपलं जे आपण जवळचं माणूस गमावलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होत आहेत आणि ते त्रास मनामध्ये घर करून राहिले, ते काढून टाकण्यासाठी आपण आपलं स्वतःचं मन रमवायला हवं. त्यासाठी स्वतःला नीटनेटकं ठेवा, आपलं राहणीमान सुधारा, घरातून बाहेर पडताना व्यवस्थित तयार होऊन बाहेर पडा. याने इतरांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तशीच तुमची स्वतःची प्रतिमा, तुमचा स्वतःचा मूड बदलून जातो. तुम्ही घरातच बसून राहिलात भीतीने, नको बाहेर जायलाच नको, कुणामध्ये मिसळायलाच नको, कुठेच जायला नको,
तर आपला मूड कधीच बदलणार नाही. घरी येऊन तुम्हाला कोणी एंटरटेन करणार नाही. पण उद्या तुम्ही 4 ठिकाणी गेलात, आता तुम्ही इथे आलात तसं आणखी कुठे नवरात्र आहे, देवीच्या ठिकाणी गेलात, तिथे आजूबाजूच्या माणसांमध्ये मिसळलात, की तुमचं मन थोडं बदलतं. तुमच्या मनाची स्थिती बदलते. तुमचा आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या मनातली भीती कमी करण्यासाठी स्वतःच्या मनावर ताबा मिळवायला हवा आणि स्वतःच्या मनामधला न्यूनगंड ओळखून तो काढून टाकायला हवा. आपल्या प्रत्येकाच्या मनात काहीतरी छोटा छोटा न्यूनगंड असतो. बायकोच्या मनात असतं, आता नवरा गेला तर आपलं कोण बघेल, आपलं कोण करेल, आपल्याला बाहेरची कामं करता येत नाही. खूप बायकांना ATMमधनं पैसे नाही काढता येत, बँकेत जाऊन कामं करता येत नाही. ते सगळं नवरा म्हणतो मी करेन, मी करेन, तू काही करू नकोस. अशा याने काही वेळा बायका इतक्या अवलंबून राहायला लागतात की त्यांच्या मनात एक भीती असते की हे गेले तर हे सगळं कोण करेल. समजा दोघंच राहत असाल तर तुम्ही शिकायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला करता यायला पाहिजे. काही वेळा आपण असं ऐकतो की कोणीतरी आपले पैसे काढले, आपल्या ह्याच्यातनं अकाउंटमधनं लाखभर रुपये गेले, त्यामुळे आपलं मन भीतं की कार्ड घाला, पैसे काढा. पण तुम्ही जर पाहिलं आणि शिकलं तर ही गोष्ट काही एवढी अवघड नाही आहे. पण त्यासाठी आपल्या मनाचीच तयारी व्हावी लागते. आपल्या मनातली भीती जायला पाहिजे. तरच तुम्ही ते कार्ड ATMमध्ये घालून पैसे काढू शकाल. बँकेत जाऊन तुम्ही बोलायला पाहिजे समोरच्या माणसाशी की कुठला फॉर्म भरून देऊ मी, मी काय करू, मला तुम्ही सांगा, मला माहीत नाही आहे. आणि जर तुम्ही घाबरून घरी बसलात, कोणीतरी तुम्हाला एक वेळा काम करून देईल, तुमची पेस्लिप भरून देईल, पैसे भरून देईल, आणून देईल पैसे, पण किती दिवस तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहणार. स्वतःचं काम आपल्याला स्वतःला करता यायला हवं. ह्यासाठी आपला आत्मविश्वास वाढायला हवा. आपल्या मनातली भीती जायला हवी आणि ही भीती काढून टाकण्यासाठी यापुढे सकारात्मक विचारांबरोबर सकारात्मक कृतीसुद्धा करायला हवी. आपण नुसता विचार केला, हो मी आता बँकेत जाईन, आता मी ATMनी पैसे काढेन, तर येतील का पैसे काढता? नाही. तुम्ही तिथे जायला हवं, ती कृती पण करायला हवी. म्हणजे बघा, शिकून घ्यायला हवं की कार्ड कसं घालायचं. एकदा नाही काढता आले पैसे तर नाराज नाही व्हायचं. परत दुसऱ्या पद्धतीने कार्ड घालून बघायचं. आपला नंबर पिन चुकतोय का ते बघायचं. तिथे लिहून येतं. तुम्ही मराठीत म्हटलं तर मराठीत लिहून येईल, इंग्लिशमध्ये म्हटलं तर इंग्लिशमध्ये लिहून येईल आणि तुम्हाला ते वाचून एक एक कृती करता येईल. पण आपल्या मनाने भीतीच असते की नको माझं कार्डच अडकेल, मग दुसरंच कोणतरी माझं कार्ड घेईल, मग माझे पैसेच जातील. ही भीती काढून टाकायची आणि ह्या भीतीवर मात करायला शिकायचं. आपण मागे पण बरेचदा म्हटलं की पॉझिटिव्ह विचार करा, पण त्याबरोबर ती कृती करणं ही खूप आवश्यक आहे. अशा कृतीतून स्वतःबद्दल तुम्हाला हळूहळू अभिमान वाटायला लागेल आणि मग तुम्हाला तो अभिमान सुखावून जाईल. तुम्ही बघा एकदा बँकेत जाऊन बघा, पैसे काढून बघा. अजून काही गाडी चालवत नसाल, पूर्वी कधीतरी शिकली आहे गाडी, माझ्याजवळ लायसन्स आहे पण मी चालवत नाही, असं खूप जण सांगतात. आता तुम्ही पाहिलं तर 80-80, 90-90 वर्षापर्यंत लोक गाडी चालवतात. गाडीत ते म्हणतात सेफ असतं, आपल्याला काही लागत नाही काही झालं तरी. टू व्हीलरवर तरी हाताला लागेल, पायाला लागेल, टू व्हीलर पडेल, गाडीत काही होत नाही. त्यामुळे मोठ्या वयाची माणसंसुद्धा बिंदास गाडी चालवतात. पुण्यात जो गाडी चालवू शकतो तो जगात कुठेही गाडी चालवू शकतो. आणि गाडी चालवण्यासाठी बाकी काही लागत नाही. आपण म्हणतो बापरे एवढं तुमचं वय झालं तुम्ही गाडी चालवतात. ते म्हणतात अहो त्याला काही शक्ती लागते का? मनाने आपण नीट धरला आणि व्यवस्थित चालवलं तर गाडीला काही नाही शक्ती लागत. किती पण वेळ आपण चालवू शकतो. इथून मुंबईला सुद्धा मी आत्ता जाऊ शकतो. असं लोक सांगणारी मी पाहिलेत 80व्या वर्षी. आता तुम्ही पहा केवढा तो रस्ता आहे आपला मुंबई पुणे आणि शिवाय त्या रस्त्यावर किती नियम आहेत, किती फास्ट गाड्या जातात, किती ॲक्सिडेंट होतात. आपण कितीतरी वेळा वाचतो की ॲक्सिडेंट झाला, टँकर आला, गाडी उलटली. पण जर तुमच्या मनात भीती नसेल, डेअरिंग असेल तर तुम्ही म्हणाल काही नाही, आम्ही थोडं स्पीड कमी ठेवून जाऊ, तिसऱ्या लेनमधनं जाऊ, पण आम्ही हळूहळू जाऊ व्यवस्थित. म्हणजे ही आपल्या मनाची शक्ती आहे. ही सुप्त मनाची शक्ती आपल्याला ह्याच्यापुढे वाढवायची आहे. बरेचदा आपण खूप मोठं ध्येय ठेवतो. म्हणजे गाडी शिकल्या शिकल्या एकदम मुंबईला जायचं ध्येय ठेवायचं नाही. पहिल्यांदा इथल्या इथेच चालवून बघायची. लक्ष्मी रोडपर्यंत जाता येतं का, टिळक रोडपर्यंत जाता येते का, आपल्याला परत घरी जाता येतं का वनवेतनं. अशी छोटी छोटी ध्येय ठेवली तर ती पूर्ण करता येतात.
म्हणून त्यासाठी आधी प्रयत्न करायचा. कुठलीही गोष्ट करताना एकदम मोठं लांबचा पल्ला नाही गाठायचा. आधी छोटं ध्येय ठरवायचं. हे छोटं पार करता आलं की तुमचं मन सांगतं येतंय की तुला, आता तू करू शकशील. मग थोडंसं मोठं ध्येय ठेवायचं. मग तेही तुम्ही पार केलं की तुमचं मन अजून तुम्हाला प्रोत्साहित करतं, कर कर, जमतंय तुला, जमेल. आणि मग असं एकदा आपल्या मनाने आपल्याला सिग्नल दिला, ग्रीन सिग्नल, की तुमचं मन सगळं करायला तयार होतं. आणि असं मनाची जेव्हा तयारी होईल तेव्हा स्वतःला सांगा की आपण कोणीतरी स्पेशल आहोत, तसं वागा. म्हणजे आपल्या स्वतःची इतर कोणाबरोबर तुलना करू नका. इतरांबरोबर स्वतःची तुलना करणं म्हणजे तुम्ही जेव्हा ते बंद कराल तेव्हा आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारणं तुम्हाला जमायला लागेल. आणि हे एकदा जमायला लागलं की आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती मनात राहत नाही. आता मी लिहिलं आहे तसं आत्ता मी तुमचं एक 5 मिनटं संजीवनी ध्यान करून घेणार आहे. हे जे सगळं मी आत्ता बोलले त्याच्याऐवजी ह्या ध्यानाचा इफेक्ट तुम्हाला जास्त चांगला मिळेल. कारण बोललेलं इथपर्यंत येतं, निघून जातं किंवा ह्या कानाने ऐकून ह्या कानाने बाहेर पडतं. पण आता जे तुम्ही 5 मिनटं ध्यान करणार आहात त्या ध्यानामध्ये तुमच्या सुप्त मनाशी मला बोलायचं आहे. आणि ह्या सुप्त मनाशी ती एकदा गोष्ट तुमच्या पटली की मग तुमची भीती कायमची जाईल. ऐकू येतं आहे मागेपर्यंत? चष्मा असेल तर काढून ठेवा किंवा इथे असा लावून ठेवा म्हणजे हरवणार नाही. तुमचे पाय जमिनीवर टेका खाली. पिशवी पर्स असेल तर शेजारी ठेवा, इथे काय कोणी घेऊन जाणार नाही. शक्यतो रिकामे हात करा. शेजारी ठेवा तुमच्या, आता काही कोणी गर्दी पण नाही आहे, काही नाही आहे. आता तुमचे हात असे दोन्ही सैल सोडून द्या. पाय थोडं सुटं बसलात तरी चालेल, पाय पण सैल करा म्हणजे एकमेकाचा धक्का लागत नाही. हात पाय सैल केल्यानंतर थोडंसं मागे टेका, पाठीला पण आराम वाटू दे. आणि आता ह्या आरामशीर स्थितीत बसल्यानंतर अलगद डोळे मिटून घ्या. आता डोळे मिटून घेतल्यानंतर मी सांगेपर्यंत परत शक्यतो डोळे उघडू नका, नाहीतर तुमच्या मनाशी मी जो संवाद साधते तो मध्येच तुटून जाईल आणि परत कॉन्टॅक्ट करायला वेळ लागेल. म्हणून थोडा वेळ डोळे बंद करा. मन शांत करा, आरामशीर स्थितीमध्ये बसा. आपल्याला काही असं नेहमीच ध्यान नाही करायचं आहे. आज आपल्याला सुप्त मनाशी संवाद करायचा आहे. हाताची बोटं, पायाची बोटं सैल ठेवा. मनावरचा सगळा ताण काढून टाका. मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. तुमचं शरीर शिथिल करा. पाठ, मान, खांदे ढिले सोडा. जितकं तुम्ही श्वास घेऊन श्वास सोडताना शरीर शिथिल कराल तितकं तुमचं शरीर आणि मन आरामशीर होईल. आता या आरामशीर स्थितीमध्ये मनाशी आपल्याला बोलायचं आहे, स्वसंवाद करायचा आहे. जसं आपण फोनवर दुसऱ्या माणसाशी बोलतो तसं मी जे सांगते ते तुम्ही तुमच्या मनाशी बोलायचा प्रयत्न करा. परत एक मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. आता तुमच्या समोर एक सुंदर नक्षीकाम केलेला कठडा असलेला सुंदर जिना डोळ्यासमोर आणा. त्याला 10 पायऱ्या आहेत. जो जिना तुम्हाला रम्य, शांत आणि आल्हाददायक अशा वातावरण असलेल्या बागेत घेऊन जाणार आहे. उदाहरणार्थ सारसबागेतला जिना. आता अशी कल्पना करा की आपण तो जिना उतरायला लागलोय. तुम्ही सुरुवात करताय. आता प्रत्येक पायरी गणित
तुम्हाला अधिक अधिक मोकळं मोकळं वाटेल. आता तुम्ही पायरी उतरताना 10 ते 1 असे उलट्या क्रमाने अंक मोजणार आहात. प्रत्येक अंकाबरोबर तुम्ही एक एक पायरी खाली उतरणार आहात. तसं तसं तुम्हाला हलकं हलकं वाटेल. पण तुम्ही तर आता ध्यान करताय, मग तुम्ही कसं मोजणार? म्हणून तुमच्यासाठी मीच पायरी उतरताना आकडे मोजते. बघा, 10, एक पायरी उतरलाय. 9, अजून एक पायरी. 8, अजून एक पायरी. शरीर हलकं हलकं होतंय. अजून आपण खाली खाली चाललोय. 7, 6, 5, अजून आपल्याला हलकं वाटतंय. आपण आता हळूहळू खाली खाली येतोय. 4, 3, 2 आणि आता 1, शेवटची पायरी. आता पायऱ्या संपल्या. आता तुम्ही अशा जागेवर पोचलात की तिथे तुम्हाला खूप थंड, शांत आणि सुरक्षित वाटतंय. आता शांत आणि स्वस्थ चित्ताने तुम्ही सगळीकडे चौफेर नजर टाका. आजूबाजूला तुम्हाला नयनरम्य अशी हिरवळ दिसेल. पाण्याची कारंजी दिसतील, फवारे दिसतील. तिथे उभं राहिलात की तुमच्या अंगावर त्या पाण्याचे शिंतोडे उडतील. तुषार तुमच्या अंगावर पडतील. तुम्हाला गारगार वाटेल, खूप छान वाटेल. आजूबाजूला खूप पक्षी आहेत. चिमण्या चिवचिव करतायत, कोकिळा ओरडतीये. त्यांचं मधुर आवाज तुम्हाला ऐकू येतील. गणपतीच्या देवळातल्या घंटेचा आवाज तुमच्या कानावर येईल. शरीर आणि मन तरल जाण्याची जाणीव करून घ्या. आता थोड्या वेळ तिथल्या हिरवळीवर किंवा बाकावर शांत बसा. आता तुम्हाला काल घरी वाटत होतं त्यापेक्षा खूपच स्वस्थ आणि शांत वाटतंय. या शांत स्तब्ध अवस्थेचा अनुभव करा. मगाशी सुरुवातीला जी भीती तुम्हाला वाटत होती ती आता मनातनं पूर्ण काढून टाका. त्याच्यावर मी आता मात करणार आहे असं स्वतःला सांगा. परत एक मोठा श्वास घ्या. सावकाश सोडा. मन अगदी शांत झालंय. तुम्ही सांगताय ते सगळं तुमचं सुप्त मन ऐकतंय. आता ही भीती काढून टाकायचं तुम्ही सुप्त मनाला सांगितलंय, त्यांनी ते ऐकलंय. आता तुम्हाला यापुढे त्या गोष्टीची कधीच भीती वाटणार नाही याची खात्री करून घ्या. आता हळूहळू आपल्याला परत वर जायचंय. तो जिना चढायचा आहे. आपल्याला परत वर जाताना 1 पासून 10 पर्यंत पायऱ्या मोजून एक एक पायरी सावकाश उभं राहून चढायचे. परत वर यायला सुरुवात करा. पहिली पायरी चढा. 1, सावकाश हात धरून दुसरी पायरी चढा. 2, 3, 4, थोडं थांबा. चढताना दम लागतो आपल्याला. 5, 6, 7, मोठा श्वास घ्या. थोडं थांबा.
नाकाने श्वास घ्या, तोंडाने लांब फुंकर मारून श्वास सोडा. आता सावकाश पुढची पायरी चढा. 8, 9 आणि 10. आता तुम्ही परत जिना चढून वर आला. सावकाश डोळे उघडून मनाला जागं करा. दोन्ही हात एकावर एक सावकाश चोळा आणि हलके हलके डोळ्याला मसाज करा. स्वतःला जागं करा. तुम्ही खूप छान जागी जाऊन परत आलात. स्वतःचं मन जागं झालं का याची खात्री करा. कधी कधी ह्या शांत अवस्थेत आपल्याला छोटीशी डुलकी लागल्यासारखं होतं आणि मग आपल्याला वाटतं वा किती छान ध्यान झालं. पण ते ध्यान व्हायच्याऐवजी छोटीशी एक डुलकी झालेली असते. असं न होता जर मनापासून तुम्ही हे ध्यान केलं तर तुमच्या मनामध्ये कसलीही भीती राहणार नाही. आणि हे ध्यान फक्त भीतीसाठी असं नाही, एखादा आजार असेल तो घालवण्यासाठी किंवा आपल्या मनात काही काही काळज्या असतात. आपला मुलगा समजा फॉरेनला आहे, तो आजारी आहे असं कळलं किंवा त्याचं ऑपरेशन आहे असं कळलं की आपल्या मनाला उगीच इथे भीती वाटते. आपण इथे बसून तर काहीच करू शकत नाही, पण उगीच मनात झोप लागत नाही, जेवण जात नाही, भीती वाटते. यावेळी जर तुम्ही असं ध्यान केलं तर तुमच्या मनाचा पूर्ण निचरा होऊन जाईल आणि मन शांत होऊन तुम्हाला झोप लागायला लागेल, जेवण जायला लागेल. त्यामुळे हा सोपा उपाय बिनखर्चाचा आणि अजिबात त्रास न होता एकट्याला करता येणार आहे. तर करून बघा असं मला सांगायचं आहे. बघा जमेल तुम्हाला, अगदी सोपं आहे. आत्ता जाऊन आलात का सारस बघेल? आहेत ना अशाच पायऱ्या तिथे? जातो की नाही आपण खाली उतरून आणि वर येतो की नाही? मग जे आपण रोज करतो ते तुमच्या मनाला माहीत असतं. तुमच्यापैकी कोणी असं नसेल की सारसबागेत गेलं नाही. कधी ना कधी संकष्टीला, आता उद्याच संकष्टी आहे, आपण जातो गणपतीला किंवा अशी खूप ठिकाणी पर्वतीला जातो. पर्वतीच्या पायऱ्या खूप आहेत म्हणून मी आत्ता म्हटलं नाही. यंग जनरेशन असेल तर पर्वती पण चढून जातात 10 मिनिटात. पण आपल्या वयाला आपल्याला सारसबागेच्या पायऱ्या ठीक आहेत. पण ते सुद्धा आमच्या सोसायटीतल्या एक बाई चढायच्या पायऱ्या नाही आणि उतरायच्या नाही. त्यांच्या मुलाला 3ऱ्या-4थ्या पायरीवरून तो पडला होता आणि प्लॅस्टर घालायला लागलं. महिनाभर त्या मुलाबरोबर त्या प्लॅस्टरच्या ह्याच्यात होते. त्यामुळे ह्याच्या नको बाई ते सारसबागेतल्या पायऱ्या चढायला, त्या तुटक्या आहेत, त्याच्यावरनं पडतं. आता सगळे लोक एवढे खाली जातात, वर येतात, कोण पडतं का सारखं? त्या मुलाचं दुर्लक्ष झाल्यामुळे तो पडला असेल. पण त्या बाईने धसकाच घेतला होता तो. म्हणजे असं आपल्या गोष्टी ना मनामध्ये खूप राहतात, ते काढून टाका. ते काही खरं नसतं पण आपल्या मनाला खरं वाटतं. म्हणून आजपासून हे ध्यान करून बघा. मला स्वतःला अशा खूप भीतीवर त्याच्यामधनं फायदा झाला आणि माझ्या मनातल्या भीती खूप कमी झाल्या. मला खूप छान फायदा झाला, तसं तुम्हालाही होईल. आज मी इथे थांबते.